सो वेलकम बॅक फ्रेंड्स. आपला जो पॉईंट सुरू आहे तो कुठला सांगा, रिफ्रॅक्शन फ्रॉम स्फेरिकल सरफेस. त्याच्यावरती एक फॉर्म्युला आपण डेव्हलप केला कोणता, म्यू2 अपॉन व्ही मायनस म्यू1 अपॉन यू इज इक्वल टू म्यू2 मायनस म्यू1 अपॉन आर. ओके, ह्याच्यामध्ये म्यू1 जो आहे तो कोणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्यायचा आहे, ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे आहे किंवा ज्या मीडियम मध्ये ऑब्जेक्ट ठेवलाय. बरोबर, आता ज्या मीडियम मध्ये ऑब्जेक्ट ठेवलाय त्याच मीडियम मध्ये काय असणार आहे, इन्सिडेंट रे असणार. बरोबर, मग जर दोन मीडियम असतील तर ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे आहे त्याचा म्यू1 कन्सिडर करायचा आणि ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय कन्सिडर करायचा, म्यू2 कन्सिडर करायचा. ओके, आणि हा जो फॉर्म्युला वापरत असताना आपल्याला प्रॉपर साइन कन्व्हेन्शन्स यूज करायचे आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यावरती डिपेंड असणारे लेवल 2 चे प्रॉब्लेम बघायचे आहेत आपल्याला. स्मॉल ऑब्जेक्ट स्टक ऑन सरफेस ऑफ ग्लास स्फिअर. एक प्रॉब्लेम दिला तुम्हाला ज्याच्यामध्ये काय सांगितलं, स्मॉल ऑब्जेक्ट स्टक ऑन सरफेस ऑफ ग्लास स्फिअर, म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे तो एक ग्लास स्फिअर आहे, त्या ग्लास स्फिअर वरती चिकटलेला, इज व्ह्यूड फ्रॉम डायमेट्रिकली अपोजिट पोझिशन, फाइंड मॅग्निफिकेशन. समजा इथं जो एक स्फिअर कन्सिडर केला, या स्फिअरची जी रेडियस आहे ती रेडियस समजा आपण आर मानली. बरोबर, हा सेंटर आहे त्या स्फिअरचा, रेडियस काय सांगा, आर आपण लेट केलेली. बरोबर, स्मॉल ऑब्जेक्ट काय सांगितलंय, आता हा जो डायमीटर आहे तो त्या स्फिअरचा काय आहे, डायमीटर आहे, आणि तो जो स्फिअर आहे त्या स्फिअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय सांगा, 4/3 आहे. आणि ह्या स्फिअर वरती एक छोटासा ऑब्जेक्ट काय केलाय, एक स्मॉल ऑब्जेक्ट चिकटवलेला आहे. बरोबर, समजा इथं तो स्मॉल ऑब्जेक्ट ह्या पॉइंटला चिकटवलेला. बरोबर, आणि तो जो ऑब्जेक्ट आहे, समजा हा ओ पॉइंटला आपण ऑब्जेक्ट म्हणलो, आणि तो जो ऑब्जेक्ट आहे तो बघतोय कुठून, डायमेट्रिकली. बघा, इज व्ह्यूड फ्रॉम डायमेट्रिकली अपोजिट पोझिशन, म्हणजे हा जो आहे हा डायमीटर आहे आणि इकडं आपण इकडून ह्या बाजूने बघतोय. बरोबर, इथं ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टच्या डायमेट्रिकली अपोजिट पोझिशन म्हणजे ही. बरोबर, म्हणजे ह्या बाजूने बघतोय आपण. म्हणजे थोडक्यात असं इमेजिन करूया, डायमीटरच्या एका एंडला ऑब्जेक्ट आहे आणि दुसऱ्या एंडवरती आपण डोळा ठेवून काय करतोय, त्या ऑब्जेक्टला बघायला लागलोय. ठीक आहे, मग आता विचार करा, हा जो ग्लास स्फिअर आहे, त्या ग्लास स्फिअरचा जो रेडियस दिलाय तो तुम्हाला किती दिलाय, आर दिलेला आहे. बरोबर, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय 4/3. ओके, आता ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट कशावरती ठेवलाय, ग्लास स्फिअर वरती ठेवलाय. बरोबर, म्हणजे ऑब्जेक्ट पासून जो इन्सिडेंट रे निघणार आहे तो कशामध्ये असणार, अगोदर सांगा मला, ग्लास स्फिअर मधून असणार. बरोबर, आणि रिफ्रॅक्टेड रे जो आहे तो हा जो आहे हा सरफेस आहे, ह्या सरफेस पासून रिफ्रॅक्शन होऊन रे बाहेर पडून मग तो डोळ्यामध्ये जाणार आहे. ऍक्च्युली बघा, हा जो ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्ट मधून अनंत रेज बाहेर पडतात, इकडं इकडे 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 ह्या बाजूला सुद्धा जातात. बरोबर, परंतु ऑब्झर्व्हर कुठे आहे, तर ऑब्झर्व्हर ह्या बाजूला आहे. बरोबर, म्हणजे ऑब्झर्व्हरकडे जाणारा जो रे आहे तो आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे, इन्सिडेंट रे म्हणणार आहे. म्हणजे ऑब्जेक्ट इथं आहे, ऑब्झर्व्हर इकडे, म्हणजे इन्सिडेंट रेची डायरेक्शन अशी असणार आहे. आणि इन्सिडेंट रे जो आहे तो कशामध्ये असणार सांगा, ह्या ग्लास स्फिअर मध्ये असणार. आणि रिफ्रॅक्शन जे होणार आहे ते ह्या सरफेस कडून रिफ्रॅक्शन होणार आहे. बघा, मी जो ब्लॅक मार्करने दाखवलेला आहे तो जो सरफेस आहे हा स्फेरिकल सरफेस आहे, ह्याच्याकडून रिफ्रॅक्शन होणार आहे. आणि हा जो असणार मग हा काय असणार सांगा, पोल असणार. काय असणार सांगा, पोल असणार. ओके, मग हा जो आहे हा इथून ते इथपर्यंत रिफ्रॅक्टिंग सरफेस जर कन्सिडर केला, हा ऑब्झर्व्हर आहे इकडे, इन्सिडेंट रेची ही डायरेक्शन आहे, तर आपला फॉर्म्युला कुठला सांगा, आता स्फेरिकल रिफ्रॅक्शन सरफेस. बरोबर, रिफ्रॅक्शन फ्रॉम स्फेरिकल सरफेस आहे म्हटल्यावर आपल्याकडे फॉर्म्युला कुठला, म्यू2 अपॉन व्ही मायनस म्यू1 अपॉन यू इज इक्वल टू म्यू2 मायनस म्यू1 अपॉन काय रे, आर. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. परंतु इथं अगोदर सांगा म्यू1 इज इक्वल टू काय घेणार, म्यू1 मी सांगितलं त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे आहे. ओके, मग इन्सिडेंट रे कोणत्या मीडियम मध्ये आहे, अगोदर सांगा ह्या ग्लास स्फिअर मध्ये इन्सिडेंट रे. बरोबर, मग ग्लास स्फिअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय 4/3. म्यू2 म्हणजे काय, त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे असेल. आता इथं रिफ्रॅक्शन होणार आहे ह्या सरफेस कडून. बरोबर, हा समजा एखादा रे आपल्याला असा आला. बरोबर, आता ह्या सरफेस कडून रिफ्रॅक्शन होणार आहे आणि रिफ्रॅक्टेड रे जो आहे तो हवेमध्ये जाणार. आता हे जो ऑब्झर्व्हर जो आहे तो कशामध्ये, एअर मध्ये, म्हणजे म्यू2 इज इक्वल टू काय सांगा, 1 येणार आहे. यू म्हणजे पोल पासूनचं ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती आहे ते डिस्टन्स. मला सांगा, इथं पोल आहे, इथून आर आणि इथून आर, म्हणजे ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती आहे, 2r. बरोबर, 2r डिस्टन्स वरती आहे. परंतु इन्सिडेंट रेची डायरेक्शन ही आहे आणि आपण डिस्टन्स जे आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स ते असं मोजत निघालो, 1 2 3. बघा, 1r 2r म्हणजे डिस्टन्स आपण असं मोजतोय आणि इन्सिडेंट रेची डायरेक्शन अशी आहे म्हटल्यानंतर काय होणार, निगेटिव्ह होणार. बरोबर, इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जे आपण डिस्टन्स मोजतो त्यांना आपण निगेटिव्ह लेट करतो. बरोबर, साइन कन्व्हेन्शन मध्ये. पुढे राहिला व्ही तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बरोबर, आपल्याला काय फाइंड आउट करायचं, मॅग्निफिकेशन फाइंड आउट करायचं. बट मॅग्निफिकेशनचा बेसिक फॉर्म्युला काय सांगा, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे
मॅग्निफिकेशन इज इक्वल टू एम इज इक्वल टू HI अपॉन HO इज इक्वल टू μ1 V अपॉन μ2 U. बरोबर. आपल्याला हाईट आणि हाईट ऑफ ऑब्जेक्ट, हाईट ऑफ इमेजशी काय देणं घेणं नाही, कारण आपल्याला कुणाची हाईट विचारलेली नाही आणि कुणाची हाईट दिलेली पण नाही. आपल्याला फक्त काय फाइंड आउट करायचं आहे, एम मॅग्निफिकेशन फाइंड आउट करायचा. मग फॉर्म्युला आपण कोणता वापरू शकतो, μ1 V अपॉन μ2 U. हा बेसिक फॉर्म्युला वापरू शकतो. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा मॅग्निफिकेशनच्या टर्म्स मध्ये. आणि हाईट ऑफ ऑब्जेक्ट दिली असेल आणि हाईट ऑफ इमेज आपल्याला फाइंड आउट करायची असेल तरी सुद्धा हा फॉर्म्युला आपण काय करू शकतो रे, यूज करू शकतो इझिली. ठीक आहे. आता राहिला प्रश्न काय बघा, μ2 आपल्याला दिलाय, μ1 दिलाय, U दिलाय, V आपल्याला फाइंड आउट करायचा. आता राहिला रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर बघा, रेडियस ऑफ कर्वेचर बघा, इथून हा जो पोल आहे इथून आपण इकडे डिस्टन्स मोजत जाणार आहे. रेडियस ऑफ कर्वेचर हा सेंटर ऑफ कर्वेचर, बरोबर. इथून असं म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर कसे येणार, प्लस येणार की मायनस येणार, मायनस येणार, कारण इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. हा जो सगळा डेटा आहे, हा सगळा डेटा आपण लिहून ठेवलेला आहे. आता हा सगळा जो डेटा लिहून ठेवलेला आहे, याच्यानंतर आपण हा डेटा उचलून ह्या फॉर्म्युलामध्ये टाकायचा आहे. व्ही निघेल, व्ही उचलून मॅग्निफिकेशनच्या फॉर्म्युलामध्ये टाका, मॅग्निफिकेशन इझिली निघणार आहे. μ2 किती आहे बघा, μ2 आहे 1 अपॉन व्ही मायनस μ1 किती आहे बघा 4 अपॉन 3, बरोबर. अपॉनचा 3 खाली लिहिला, इंटू यू किती आहे बघा, यू आहे मायनस 2r. ओके, एकदम सिम्प्लिफाईड. μ2 किती आहे 1 मायनस 4 अपॉन 3 डिवायडेड बाय रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे मायनस r आहे. आता सिम्प्लिफाय करा बघू, 1 अपॉन व्ही मायनस मायनस काय होणार सांगा, प्लस होणार आहे, प्लस 4 अपॉन 3 इंटू 2 6r इज इक्वल टू, आता हे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर 3 मायनस 4 मायनस 1 अपॉन 3, बरोबर. बघा मायनस 1 अपॉन 3 अपॉन मायनस r. आता हे सिम्प्लिफाय करा इझी मध्ये, काय ना सांगा 1 अपॉन व्ही प्लस 4 अपॉन 6r इज इक्वल टू मायनस, आता हे बघा हे मायनस मायनस काय होईल, कॅन्सल होईल, राहिला काय 1 अपॉन 3r, 1 अपॉन 3r. ओके, आता इथं 2 ने भाग जातोय बघा, 2 आणि हा 3, म्हणजे राहतोय काय 1 अपॉन व्ही प्लस 2 अपॉन 3r इज इक्वल टू 1 अपॉन 3r. समजते. हा जो प्लस वाला आहे तो हा प्लस वाला पलीकडे गेला मायनस होईल, 1 अपॉन व्ही इज इक्वल टू 1 अपॉन 3r मायनस 2 अपॉन 3r. आता सांगा 1 अपॉन व्ही इज इक्वल टू काय करणार, इथं डिनॉमिनेटर सेम आहे, आपण डायरेक्ट सबट्रॅक्शन करू शकतो. 1 मायनस 2 मायनस 1 अपॉन 3r. मग व्ही इज इक्वल टू किती आला सांगा, मायनस 3r. व्ही किती आला, मायनस 3r, बरोबर. म्हणजे हे झालं इमेज डिस्टन्स. आता मॅग्निफिकेशनच्या फॉर्म्युलेमध्ये टाकूया. देअरफॉर मॅग्निफिकेशन इज इक्वल टू काय सांगा, μ1. आता फक्त मॅग्निफिकेशनचे आपल्याला काय पाहिजे, मॅग्निट्यूड पाहिजे, बरोबर. म्हटल्यानंतर μ1 इज इक्वल टू काय सांगा 4 अपॉन 3 इंटू व्ही किती काढलाय आपण बघा 3r डिवायडेड बाय, फक्त मॅग्निट्यूड घेतोय, μ2 किती आहे सांगा 1 इंटू यू किती आहे बघा, यू आहे 2r, बरोबर. राहिलं काय हे 3 कॅन्सल झालं, 4r अपॉन किती रे 2r, r कॅन्सल, म्हणजे मॅग्निफिकेशन किती मिळालं 2 मिळालं. मॅग्निफिकेशन किती मिळालं रे 2 मिळालेलं आहे. बघा काय सिंपल काय केलं, तर ऑब्जेक्ट ठेवला होता, त्यांनी सांगितलं होतं ग्लास स्फिअर आहे, ग्लास स्फिअर वरती एक ऑब्जेक्ट स्टक केलाय, चिकटवलाय, बरोबर. चिकटवलाय म्हणून मी इथं घेतलाय, लक्षात आलं. म्हणजे स्फिअर वरतीच आहे तो, समजतंय. आणि ऑब्झर्वर आहे तो ऑब्झर्वर डायमेट्रिकली ऑपोजिट पॉइंटला इथं आहे. जर ऑब्झर्वर समजा इथं असता तर मात्र ऑब्जेक्ट डिस्टन्स वगैरे चेंज झाला असतं, उत्तर सुद्धा आपलं चेंज झालं असतं. परंतु काय सांगितलं, ऑब्झर्वर डायमेट्रिकली ऑपोजिट पोझिशन आहे म्हटल्यावर काय होणार सांगा, पोल हा झाला, बरोबर. रिफ्रॅक्शन जे होणार आहे ते ह्या सरफेस कडून होणार आहे, समजते. ठीक. मग आता आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स बघितलं, इमेज डिस्टन्स फाइंड आउट केलं. μ1 म्हणजे इन्सिडेंट रे ज्या मीडियम मध्ये त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतला, μ2 म्हणजे रिफ्रॅक्टेड ज्या मीडियम मध्ये त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतला. त्याच्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर बघितलं, डिस्टन्सेस इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये डिस्टन्स मोजतोय आपण, तर ते निगेटिव्ह घ्यायचं, हे प्रॉपर लक्षात ठेवा. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला बघा, ठीक आहे. समजले सगळ्यांना, इरेज करू. फॉर्म्युले काय करायचा, प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना कमीत कमी 1-2 वेळा फॉर्म्युला लिहून प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना लिहून ठेवायचा आणि मग व्हॅल्यू घालायच्या, समजतं. आणि लिहित असताना सुद्धा फॉर्म्युला जो आहे तो रिकॉल करत लिहायचा, मनातल्या मनात म्हणत लिहा किंवा
मोठ्याने जरी म्हणत लिहिलं तरी सुद्धा चालतं, म्हणजे आपल्या लक्षात राहतो तो फॉर्म्युला. अजून एक प्रॉब्लेम देतो मी लेवल 2 चा बघा. ठीक आहे फ्रेंड्स, अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिला तुम्हाला. एक डायग्राम दिलेला आहे, डायरेक्ट मी प्रॉब्लेम मध्येच आहे. काय सांगितलंय, एक डायग्राम मध्ये सांगितलंय की O1 आणि O2 हे 2 पॉईंट दिलेले आहेत. हा P जो आहे याला पोल म्हणायचा आहे, आणि हे जे P पासूनचं O1चं डिस्टन्स आणि P पासूनचं O2चं डिस्टन्स हे कसे दोन्ही पण इक्वल आहेत. रेडियस ऑफ कर्वेचर हा जो स्फेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस दिसतो याची किती रेडियस ऑफ कर्वेचर आहे सांगा, 30 सेंटीमीटर. हा स्फेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस इकडे कम्प्लीट होणार म्हटल्यानंतर काय होणार, सेंटर ऑफ कर्वेचर लेफ्ट साइडला असणार आहे. बरोबर, कोणत्या ह्याच्यामध्ये असणार, एअर मध्ये. म्हणजेच इथे लिहून ठेवूया सी इज इन एअर असणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, सेंटर ऑफ कर्वेचर कशामध्ये असणार, एअर मध्ये असणार. तर तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, डिस्टन्स बिटवीन O1 अँड O2. आता तुम्ही म्हणाल सर डिस्टन्स बिटवीन O1 अँड O2 तर आपल्याला डायरेक्ट माहितच आहे ना, PO1 प्लस PO2. नाही, हे ऍक्च्युअल डिस्टन्स आहे. बरोबर, परंतु तुम्ही जर इथं O1 ला उभा राहिला तुम्ही आणि O2 कडे बघताय. बरोबर, समजा तुम्ही इमॅजिन करा की O1 वरती उभा राहिलाय आणि O2 कडे बघताय. तर O2 ची जी इमेज आहे ती ह्या पॉइंटला तयार न होता पुढे किंवा मागे तयार होईल. बरोबर, मग तुम्हाला काय करायचं, जी इमेज आहे O2 ची, त्या इमेजचं P पासूनचं डिस्टन्स प्लस तुमचं P पासूनचं डिस्टन्स, ह्या दोघांची ऍडिशन फाइंड आउट करायची आहे. परत तुम्ही काय करायचंय, O2 ला जायचं आणि कुणाला बघायचं, O1 ला बघायचं. बरोबर, O1 ऍक्च्युअली O1 पॉइंटला न तयार होता त्याची इमेज कुठेतरी एकतर अलीकडे किंवा पलीकडे तयार होईल. बरोबर, म्हणजे O1 ला नाही तयार होणार. मग समजा अलीकडे तयार झाली तर P पासूनचं त्या O1 ची इमेजचं डिस्टन्स प्लस तुमचं P पासूनचं डिस्टन्स. बरोबर, हे डिस्टन्स आपल्याला, म्हणजेच आपल्याला काय करायचं, ऑब्झर्व्हरचं P पासूनचं डिस्टन्स प्लस ज्याची इमेज बघायची आहे त्या इमेजचं P पासूनचं डिस्टन्स, ह्या दोघांची ऍडिशन करायची आहे. मग सुरुवातीला इमेजिन करूया की आपण कुठे उभा राहिलो, बघा सीन बाय O1, म्हणजे O1 वरती आपण उभा आहे. 1 नंबरला आकडा टाकू इथं बघा, 1. O1 ला काय म्हणूया आपण, ऑब्जेक्ट म्हणू. ठीक आहे, आणि O2 ला काय म्हणू रे, बघा O1 वरती उभा आहे म्हणजे सीन बाय O1, म्हणजे O1 वरती कोण आहे, ऑब्झर्वर आहे असं आपण लिहूया. आपण कुठे उभा राहिलोय, O1 वरती उभा राहिलो. बरोबर, म्हणजे O1 वरती ऑब्झर्वर आहे आणि O2 वरती कोण आहे रे, ऑब्जेक्ट आहे. आलं लक्षात. ठीक आहे, आता मला सांगा ऑब्जेक्टचं डिस्टन्स जे आहे ते किती डिस्टन्स आहे सांगा. इथं बघा ऑब्झर्वर कुठं आहे, O1 वरती आहे. लक्षात आलं. आता इमेज कोणाची बघायची आहे, O2 ची बघायची आहे. ऑब्जेक्ट कोण आहे, O2 आहे. बरोबर, ऑब्जेक्ट कशामध्ये आहे, ह्या 3/2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या मीडियम मध्ये आहे. बरोबर, इन्सिडेंट रे O2 पासून कुणाकडे यायला पाहिजे, इकडे यायला पाहिजे. बरोबर, आता मी इथं इकडून बघतोय म्हटल्यानंतर O2 पासून काय इकडून रिफ्रॅक्शन होऊन माझ्या डोळ्यात यायला पाहिजे. म्हणजे O2 ऑब्जेक्ट जर धरला तर O2 कडून इन्सिडेंट रे रिफ्रॅक्टिंग सरफेस वरती यायला पाहिजे. म्हटल्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 काय करणार सांगा, इन्सिडेंट रे कुठे इथं आहे. बरोबर, म्हटल्यानंतर त्याचा काय करणार 3/2 μ2. मला सांगा रिफ्रॅक्टेड रे कुठे असणार सांगा, इकडे असणार. बरोबर, हवेमध्ये असणार. μ2 किती होणार, 1 येणार. यू म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स, हा पोल आहे. पोल पासूनचा ऑब्जेक्ट डिस्टन्स सांगा किती आहे, PO2. बरोबर आहे का, PO2. ऑब्जेक्ट कोण आहे, O2 आहे. त्यानंतर ऑब्जेक्टचं डिस्टन्स पोल पासून PO2 प्लस घेणार की मायनस, इकडून आपण मोजतोय PO2 असं मोजत निघालो. बरोबर, आणि हा इन्सिडेंट रे म्हटल्यानंतर -PO2 येणार. लक्षात आलं. त्याच्यानंतर V आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. रेडियस ऑफ कर्वेचर बघा किती दिलेले आहे, 30 सेंटीमीटर. प्लस घेणार की मायनस घेणार, इन्सिडेंट रे इकडे येतो. बरोबर, इन्सिडेंट रे इकडे येतोय आणि पोल पासून आपण रेडियस ऑफ कर्वेचर असं कॅल्क्युलेट कर. मी अगोदर सांगितलं सेंटर ऑफ कर्वेचर कशात आहे, हवेत आहे. म्हटल्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर पोल पासून अशी मोजत जाणार आहे आपण, अशी इकडे. लक्षात आलं. हा जर कम्प्लीट केला स्फिअर तर सेंटर इकडे येणार आहे पोल पासून. सेंटर पासून पोलचं डिस्टन्स म्हणजेच रेडियस ऑफ कर्वेचर. इथून पोल पासून रेडियस ऑफ कर्वेचर 1 2 3 4 5 30. बरोबर, इकडे कुठे येणार. म्हटल्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर अशी कॅल्क्युलेट करत निघालो, इन्सिडेंट रे पण तसाच येतोय. म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर प्लस 30 सेंटीमीटर घेतली. ओके, आता V फाइंड आउट करूया. V कसा फाइंड आउट करणार, μ2 अपॉन V मायनस μ1 अपॉन U इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन R. ओके, चला व्हॅल्यू टाकू. μ2 किती आहे बघा, μ2 आहे 1 अपॉन V मायनस μ1 किती आहे बघा 3/2. बरोबर, अपॉन U किती आहे बघा -PO2. ओके, इज इक्वल टू μ2 मायनस μ1. μ2 किती आहे बघा 1 मायनस 3/2 डिवायडेड बाय रेडियस ऑफ कर्वेचर बघा 30 सेंटीमीटर. ओके, हे जे PO2 आणि PO1 जे दिलंय हे दिलंय मित्रांनो 10 सेंटीमीटर. बघा लक्षात घ्या, हे जे दिले PO1 इज इक्वल टू PO2 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर प्रॉब्लेम मध्येच दिलेलं आहे, लक्षात ठेवा. हे
मग आता आपण PO2 किती दिलंय बघा, इथं PO2 इज इक्वल टू -10 घेतला आपण, लक्षात आलं. म्हणजे इथं व्हॅल्यू टाकली काय येणार सांगा, 2 × -10. हे जे डिस्टन्स दिलेलं आहे P पासून O1चं, P पासून O2चं, हे डिस्टन्स प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलेलं आहे 10 सेंटीमीटर. ओके, म्हणून आपण इथं व्हॅल्यू टाकली. 1/V कसं येणार सांगा, -3 आता हे बघा मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. 10 × 2 20 इज इक्वल टू पलीकडे कसं येणार, 2 - 3 -1/2 बघा, 2 - 3/2 आणि हा 30 बरोबर. रेडियस ऑफ कर्वेचर प्लस घेतली म्हणजे 1/V प्लस, आता हा जो प्लस आहे तो पलीकडे जाऊन सबट्रॅक्शन होणार आहे, इथं ऍडिशन आहे, पलीकडे जाऊन सबट्रॅक्शन होणार. म्हणजे येणार कसं सांगा, -1/2 × 30 किती रे, 60. लक्षात आलं, -3/20. आता इथं बघा काय करू शकतो आपण, इथं आपल्याला काय करायचंय लक्षात येत आहे, इथं आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं. म्हणजेच कसं लिहू शकतो आपण, 1/-1/60 मायनस खाली वर कशाने मल्टिप्लाय केला, 3 ने, -9/60. लक्षात आलं बघा, 3 ने खाली वर मल्टिप्लाय केला 60 झालं. -9 - 1 1/V इज इक्वल टू किती आहे, -10/60. देअरफॉर V इज इक्वल टू किती बोला, 60/-60/10 म्हणजे येणार -6 सेंटीमीटर. लक्षात आलं, V इज इक्वल टू किती आला, -6 सेंटीमीटर. म्हणजेच जेव्हा मी O1 ह्या पोझिशनला उभा राहिलो तर ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट आता किती आहे रे, PO2 दिलेला आहे त्यांनी 10 सेंटीमीटर वरती आहे बरोबर, आणि PO1 पण किती आहे, 10 सेंटीमीटर वरती आहे. आता ऑब्जेक्ट रिअली किती डिस्टन्स वरती, पोल पासून 10 सेंटीमीटर वरती, परंतु मला कुठं ऑब्झर्व होणार आहे तो 6 सेंटीमीटर वरती बरोबर. इथं कुठेतरी 6 सेंटीमीटर वरती तो ऑब्झर्व होणार आहे. लक्षात येत आहे, या पॉइंटला कुठेतरी ऑब्झर्व होणार. मग मला सांगा, समजा इथं त्या O2 ची इथं इमेज फॉर्म झाली, ती इमेज आहे ती P पासून किती डिस्टन्स वरती, 6, आणि मी P पासून किती डिस्टन्स वरती होतो, 10. म्हणजेच काय येणार सांगा, डिस्टन्स बिटवीन O1 अँड इमेज ऑफ O2 इज इक्वल टू किती येणार सांगा, 10 + 6 म्हणजेच येणार 16 सेंटीमीटर. लक्षात. आता हे काय फक्त निगेटिव्ह साइन काय दाखवतं, की ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्या साईडला इमेज फॉर्म झालेली आहे बरोबर. ऑब्जेक्ट डिस्टन्स पण कसलं मायनस आहे आणि इमेज डिस्टन्स पण काय आलेलं मायनस आहे, परंतु आपल्याला फक्त मॅग्निट्यूडचा विचार करायचा आहे. इथून ह्या पोल पासून मी किती डिस्टन्स वरती आहे, 10, आणि इमेज किती डिस्टन्स वरती तयार झाली, 6. म्हणजे माझं ऑब्झर्व्हरचं आणि इमेजच्या मधलं डिस्टन्स किती झालं, 16 सेंटीमीटर, 16 सेंटीमीटर. ओके. आता सिमिलरली तुम्ही काय करायचंय, आता नेक्स्ट केसमध्ये बघा, नेक्स्ट केसमध्ये काय करायचं, तुम्ही O2 ला उभा राहायचंय. 2 बघा, O2 ला तुम्ही उभा राहिला म्हणजेच काय झालं इथं O2 ला ऑब्झर्व्हर गेला, O2 ला कोण गेला, ऑब्झर्व्हर गेला. O1 आता O2 वरती तुम्ही उभा राहून कुणाची इमेज बघणार आहे, O1 ची. म्हणजे O1 हा काय झाला, ऑब्जेक्ट झाला. आलं लक्षात. ठीक आहे, आता तुम्ही ट्राय करू शकता बघा, ट्राय केलाय का तुम्ही, O2 ऑब्झर्व्हर आहे. आता तुम्ही स्वतःला इमेजिन करायचं की आपण O2 वरती उभा आहे आणि आपण O1 ची इमेज बघतोय. म्हणजे O1 हा ऑब्जेक्ट झाला, ऑब्झर्व्हर O2 वरती उभा आहे. मला सांगा, ऑब्जेक्ट जो आहे तो P पासून किती डिस्टन्स वरती आहे, 10 बरोबर. म्हटल्यानंतर U इज इक्वल टू 10 घेतला आपण. ठीक. आता विचार करा, या केसमध्ये जो ऑब्जेक्ट कडून इन्सिडेंट रे येणार आहेत असे बरोबर, आणि पोल पासून तुम्ही ऑब्जेक्टचं डिस्टन्स असं मोजत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे असं मोजत निघाला. म्हणजे इथं ऑब्जेक्ट डिस्टन्स कसं येणार, निगेटिव्ह येणार, 10 सेंटीमीटर. चालेल. त्याच्यानंतर इमेज डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे बरोबर. O1 ची इमेज कुठे तयार होते ते बघा, त्या इमेजचं P पासूनचं डिस्टन्स प्लस तुमचं P पासूनचं डिस्टन्स, म्हणजेच काय होणार आहे, तुमच्या आणि O1 च्या इमेजच्या मधलं डिस्टन्स आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे बरोबर, सीन बाय O2. बर, पुढे आता राहिला काय प्रश्न, μ1 काय घेणार सांगा. आता ऑब्जेक्ट कशामध्ये सांगा, एअर मध्ये बरोबर, म्हणजे इन्सिडेंट रे सुद्धा कशामध्ये असणार, एअर मध्ये असणार. म्हणजे μ1 होणार 1. μ2 इज इक्वल टू रिफ्रॅक्टेड रे कुठे असणार सांगा, ह्या 3/2 मीडियम असले, 3/2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असले मीडियम मध्ये, 3/2 याच्यामध्ये रिफ्रॅक्टेड रे असणार बरोबर. रेडियस ऑफ कर्वेचर 30 सेंटीमीटर. प्लस घ्यायची का मायनस घ्यायची मला सांगा बरोबर. आता इथून तुम्ही 1 इकडे ह्या बाजूला सेंटर ऑफ कर्वेचर आहे सांगितलं, सेंटर ऑफ कर्वेचर कशामध्ये, एअर मध्ये. हे जर कम्प्लीट केलं तर तुम्हाला कळेल की सेंटर ऑफ कर्वेचर इकडे आहे बरोबर. म्हटल्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर इकडे मोजू द्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 30 बरोबर. आणि इन्सिडेंट रे असा येतोय, म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर जे आहे ते इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये मोजताय तुम्ही.
म्हणजेच रेडियस ऑफ कर्वेचर कसले घेणार निगेटिव्ह. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकूया μ2 अपॉन v मायनस μ1 अपॉन u इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन r. ओके, चला आता व्हॅल्यू टाका. व्हॅल्यू टाकल्यानंतर असं लक्षात आलं μ2 किती आहे सांगा 3/2 v बरोबर मायनस μ1 किती आहे सांगा 1 अपॉन u किती आहे रे u आहे -10 इज इक्वल टू μ2 3/2 मायनस 1 अपॉन किती ना रेडियस ऑफ कर्वेचर इज द -30 बरोबर. आता ह्याच्यावरून तुम्ही सिम्प्लिफाय जर केलं बघा स्पेस तिथे नसल्यामुळे इकडे लिहितो मी. त्याच्यावरून जर आपण सिम्प्लिफाय केलं तर 3/2v मायनस मायनस हे मायनस मायनस काय होईल प्लस 1/10 इज इक्वल टू 3/2 मायनस 3/2 म्हणजे 1.5 बरोबर. म्हणजे असं लिहू शकतो आपण 1.5 किंवा 3-2/2 करू शकतो क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3-2/2 डिवायडेड बाय किती रे -30. ओके चालेल. मग किती ना सांगा 3/2v प्लस 1/10 इज इक्वल टू 3 - 2 1 अपॉन 2 × 30 होणार बरोबर. हे 2 × 30 -60 येणार. लक्षात आलं. आता हा 3/2v इज इक्वल टू हा जो प्लस 1/10 आहे तो पलीकडे जाणार म्हणजे -1/60 -1/10 बरोबर. आता इथं डिनॉमिनेटर सेम करून घेतला. इथं जो आहे तो आपण खाली आणि वर 6 ने मल्टिप्लाय केला म्हणजेच -1/60 -6/60. ओके म्हणजेच किती येणार सांगा 3/2v इज इक्वल टू -7/60. v आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आपल्याला v आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हटल्यानंतर काय उत्तर येईल बघा. v जर आपल्याला शोधायचा असेल तर काय करायचं हा v पलीकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता किंवा तुम्ही रेसिप्रोकल घेऊ शकता. कसं आहे ना सांगा 2v/3 इज इक्वल टू कसं आहे ना सांगा हे खालचं वरचं खाली -60/7 बरोबर. आता हा 3 इकडे मल्टिप्लाय होईल काय ना सांगा -60 × 3 आणि हा जो 2 आहे तो ह्या 7 ला मल्टिप्लाय म्हणजेच काय ना सांगा 2 × 7 14. ओके म्हणजे राहिला काय v इज इक्वल टू येणार मायनस इथे भाग जातोय बघा कशाने 30 ने भाग जातो इथं 7 येते. लक्षात आलं. 2 ने भाग गेला बघा. लक्षात आलं. मग काय ना सांगा -90/7 लक्षात आलं. 30 × 3 90 -90/7. मग v इज इक्वल टू काय ना सांगा हे जर सिम्प्लिफाय केलं तर म्हणजे येणार -12.8 सेंटीमीटर अप्रॉक्सिमेटली. किती आलं सांगा -12.8 सेंटीमीटर. म्हणजेच जो ओव्हनची इमेज आहे ती ओव्हनची इमेज किती डिस्टन्स वरती फॉर्म होणार आहे सांगा -12.8 सेंटीमीटर म्हणजेच 12.8 सेंटीमीटर जर आपण फक्त मॅग्निट्यूडचा विचार केला तर. आता सांगा O2 ऑब्झर्वर किती डिस्टन्स वरती सांगा 10 आणि ह्याची इमेज कुठे फॉर्म होणार आहे 12.8 सेंटीमीटर 12.8 सेंटीमीटर वरती फॉर्म होणार आहे बरोबर. म्हटल्यानंतर कुठे फॉर्म होईल सांगा मायनस आहे. ऑब्जेक्ट डिस्टन्स सुद्धा कसलं होतं रे मायनस होतं म्हणजे ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याच साईडला इमेज फॉर्म होणार. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल डिस्टन्स बिटवीन O2 अँड इमेज ऑफ O1 इज इक्वल टू काय करणार O2चं पी पासूनचं डिस्टन्स 10 प्लस O1च्या इमेजचं पी पासूनचं डिस्टन्स किती आहे 12.8 म्हणजेच किती आहे सांगा 22.8 सेंटीमीटर. लक्षात आलंय सगळ्यांना. तर मित्रांनो अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला दिलाय. एक कसं सांगितलंय हेमिस्फिअर सांगितलाय ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 सांगितलाय आणि ज्याच्यावरती रेज ऑफ लाईट एकमेकांना पॅरलल येत आहेत बरोबर. इन्सिडेंट रेज जे आहेत पॅरलल टू इच अदर आहेत बरोबर. आता त्यांनी काय सांगितलंय हे जे रेज येणार आहेत हे रेज किती अँगल बनवत आहेत हा समजा जर नॉर्मल घेतला आपण तर ह्या नॉर्मलशी किती अँगल बनवत आहेत 45 डिग्री बनवत आहेत बरोबर. काय प्रश्न विचारला बघा. हा जो हेमिस्फिअर दिला त्याची रेडियस किती आहे 3 सेंटीमीटर दिलेली आहे आणि ते हवेतून येत आहेत. तर सिंपल प्रश्न विचारलाय आर द रेज टोटली रिफ्लेक्टेड बॅक ऍट द प्लेन सरफेस. म्हणजे जेव्हा हे रेज येणार आहेत ह्या प्लेन सरफेस वरती पडणार आहेत तेव्हा त्यांचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होईल का म्हणजेच ते टोटली रिफ्लेक्टेड बॅक जातील का असे इकडे रिफ्लेक्ट होऊन जातील का बरोबर. ऍक्च्युअली काय सांगा हा हेमिस्फिअर जो आहे तो रिफ्रॅक्टिंग सरफेसच आहे बरोबर. म्हणजे समजा इथं हे जे रे आहेत तर इथं रिफ्रॅक्शनच होणार आहे परंतु रिफ्लेक्शन कधी होतं मला सांगा. एखादा सरफेस असेल या केसमध्ये रिफ्रॅक्शन होतं बरोबर.
रिफ्रॅक्शन होते, परंतु इंटरनल रिफ्लेक्शन केव्हा होतं, जेव्हा अँगल जो आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त असेल, तेव्हा काय होतं रे, त्या रे ऑफ लाईटचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत असतं. बरोबर. मग असं विचारलं सिंपल, ह्या प्लेन सरफेसच्या इथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होईल का, समजतंय. मग आपल्याला काय माहित पाहिजे, हा जो अँगल आहे 45, हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स केलाय, बरोबर, हा जो अँगल आहे हा क्रिटिकल पेक्षा कसा पाहिजे, जास्त पाहिजे, तेव्हाच काय होणार आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. म्हणजेच फॉर TIR, फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, अँगल ऑफ इन्सिडन्स शुड बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट केलं पाहिजे, अगोदर क्रिटिकल अँगल फाइंड आउट केला पाहिजे. बरोबर. मग क्रिटिकल अँगलचा फॉर्म्युला काय सांगा, IC इज इक्वल टू साइन इनवर्स 1/μ. बरोबर. जर एक मीडियम काय असेल, एअर असेल, तर डायरेक्ट आपण फॉर्म्युला काय लावतो, IC इज इक्वल टू साइन इनवर्स 1/μ. बरोबर. मग IC इज इक्वल टू काय सांगा, साइन इनवर्स म्यू किती आहे, 1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय 2. मग साइन इनवर्स हाफ किती असतो रे, 30. मग IC इज इक्वल टू किती आहे सांगा, 30 डिग्री. म्हणजे क्रिटिकल अँगल किती आहे, ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेसचा क्रिटिकल अँगल किती आहे सांगा, 30 डिग्री आहे. बरोबर. क्रिटिकल अँगल बेसिकली कशावरती डिपेंड आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरती डिपेंड असतो. बरोबर. मग हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 असलेल्या मीडियमचा क्रिटिकल अँगल 30 आहे. बरोबर. परंतु इन्सिडेंट रे जे यायला लागले ते किती अँगलने येत आहेत सांगा, इथून विचार करा, इतर रे ऑफ लाईट हवेतून आत घुसले खरे, परंतु ह्या पॉईंट पासून ते ह्या पॉईंट पर्यंत डेन्सर मधून निघालेत, आणि डेन्सर मधून आता कशाची वेळ आलेली आहे, ह्या हवेत येण्याची वेळ आली आहे. म्हणजे डेन्सर टू रेअरर पहिली कंडिशन फॉलो झाली. फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन रे शूड पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर. म्हणजेच इथून हा रे ऑफ लाईट डेन्सर मधून आलाय, आता रेअरर मध्ये जाण्याची वेळ आली, परंतु अँगल किती बनवलाय, 45, आणि क्रिटिकल अँगल किती आहे, 30. म्हणजे तिथे लिहू शकतो ऍज अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू 45 विच इज ग्रेटर दॅन 30 डिग्री. देअरफॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन विल टेक्स प्लेस. बरोबर. टेक्स प्लेस कुठं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे, ऍट प्लेन सरफेसच्या इथं होणार आहे. लक्षात. हा झाला पहिला पॉइंट. येस. काय होईल रे, टोटली रिफ्लेक्ट बॅक होऊन जातील. ओके. असे इकडे जात असतील रे ते, समजलं. परंतु त्यांनी काय विचारले सांगा, हा जो रिफ्रॅक्शनचाच फक्त विचार केलाय, फाइंड इमेज फॉर्म बाय रिफ्रॅक्शन ऍट फर्स्ट सरफेस. बरोबर. म्हणजे जर फक्त रिफ्रॅक्शनचा विचार केला, ह्या रिफ्रॅक्शनमुळे जी इमेज फॉर्म होणार आहे, समजा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालंच नाही, आणि ह्या रिफ्रॅक्शनमुळे जी इमेज फॉर्म होणार आहे ती कुठे इमेज फॉर्म होईल असा प्रश्न विचारलाय. बरोबर. म्हटल्यानंतर मला सांगा ऑब्जेक्ट कुठे आहे, आता तिन्ही पण रेज एकमेकांना पॅरलल आहेत, म्हटल्यानंतर ऑब्जेक्ट कुठे आहे, इन्फिनिटी. म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू काय घेणार, इन्फिनिटी घेणार. बरोबर. V आपल्याला इमेज डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर आता मला सांगा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1. बघा रिफ्रॅक्शन मुळे इमेज कुठे फॉर्म होणार आहे, म्हटल्यानंतर आपण फक्त ह्याचा विचार करायचा, रिफ्रॅक्शन फ्रॉम स्फेरिकल सरफेस. ह्याच्याकडून रिफ्रॅक्शन होणार आहे का, नाही. ह्याच्याकडून जे रिफ्रॅक्शन होणार आहे त्याच्यामुळे इमेज कुठे फॉर्म झाली असते, समजतंय. मग रिफ्रॅक्शन फ्रॉम स्फेरिकल सरफेस साठी फॉर्म्युला आपल्याकडे माहिती आहे, कुठला, μ2/v मायनस μ1/u इज इक्वल टू μ2 मायनस μ1/r वाला. त्याच्यासाठी आपल्याला अगोदर काय काय आहे ते लिहून ठेवावं लागतं. μ1 म्हणजे काय घेणार सांगा, ऑब्जेक्ट इन्सिडेंट रे कोणत्या मीडियम मध्ये, एअर, म्हटल्यानंतर 1 झालं. μ2 म्हटल्यानंतर रिफ्रॅक्टेड रे कोणत्या मीडियम मध्ये, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 आहे. ओके. त्याच्यानंतर u आपल्याला माहित आहे, v रेडियस ऑफ कर्वेचर 3 आहे, परंतु प्लस घ्यायची का मायनस घ्यायची असा प्रश्न पडलाच आपल्याला. हा सेंटर ऑफ काय आहे, कर्वेचर आहे. बरोबर. इन्सिडेंट रे असे, आणि इथून आपण डिस्टन्स मोजत निघालोय किती रे, 1 2 3. म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर आपण इन्सिडेंट रेच्या काय करतोय रे, अपोजिट. इकडे सुद्धा आपण रेडियस ऑफ कर्वेचर मोजू शकतो, इकडे सुद्धा मोजू शकतो. बरोबर. म्हटल्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर अशी मोजत निघालो, इन्सिडेंट रे असे. रेडियस ऑफ कर्वेचर कशी घ्यावी लागेल, मायनस घ्यावी लागेल. व्हॅल्यू टाका, फॉर्म्युला लिहून ठेवा, μ2/v मायनस μ1/u इज इक्वल टू μ2 मायनस μ1/r. चला, μ2 ची व्हॅल्यू किती आहे, 2/v मायनस μ1 किती आहे, 1/∞ इज इक्वल टू 2 मायनस 1/r. हे कॅन्सल झालं, मग 2/v इज इक्वल टू 1/r. बरोबर. मग सांगा v इज इक्वल टू किती होणार, 2r. लक्षात आलं, समजते सगळ्यांना. v इज इक्वल टू किती होणार, 2r. एवढ्या डिस्टन्स वरती, म्हणजे डायमेट्रिकली अपोजिट पोझिशनला इमेज फॉर्म होणार. बरोबर. जर हा आपण स्फेरिकल सरफेस कंप्लीट केला असता, बरोबर, तर इथं कुठेतरी इमेज फॉर्म झाले असते डायमेट्रिकली अपोजिट पोझिशनला, ड्यू टू फक्त कशामुळे, ड्यू टू रिफ्रॅक्शनमुळे. आलं लक्षात. ठीक. समजलाय का प्रॉब्लेम. बघा त्याच्यानंतर एक 2 प्रॉब्लेम राहिले, आणि आपला रिफ्रॅक्शन फ्रॉम स्फेरिकल सरफेस जो आहे तो कम्प्लीट झालाय. प्रत्येक टाईपचे आपण प्रॉब्लेम कव्हर केलेले आहेत. तुम्ही
ह्या ज्या आपण फॉर्म्युले बघितलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही डीपीपी मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करायची आहे. ओके, प्रॉब्लेम आहे बघा काय सांगितलं त्याच्यामध्ये. पॅरलल बीम ऑफ लाईट इन वॉटर इज रिफ्रॅक्टेड बाय स्फेरिकल बबल. जो स्फेरिकल बबल एअर बबल आहे ऑफ रेडियस 2 mm इन वॉटर. ॲझ्युम रेज आर पॅराक्सिल. पॅराक्सिल रेज तुम्हाला कसे असतात माहिती आहे, पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. अगेन फाइंड द पोझिशन ऑफ इमेज ड्यू टू रिफ्रॅक्शन ऍट द सरफेस अँड फायनल इमेज. आता हा जो प्रॉब्लेम आहे थोडासा एकदम सोपा आहे, फक्त डायग्राम ड्रॉ करता यायला पाहिजे. बघा डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू आपण. समजा एक मी वॉटर टँक कन्सिडर करतो. काय कन्सिडर केला, वॉटर टँक. आणि ह्या वॉटर टँक मध्ये समजा हा एक बबल आहे, बरोबर. हा असा एक बबल आहे, बरोबर. बबल आहे म्हटल्यानंतर हे झालं काय रे, हे झालं वॉटर. हे झालं असं वॉटर. ओके, आणि इथं आतमध्ये काय सांगा, एअर आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती होणार, 1 होणार, बरोबर. आणि हा काय बबलचा डायमीटर आहे. हा काय झाला बबलचा सेंटर ऑफ कर्वेचर. लक्षात येत आहे. आणि हा जो बबल आहे तो कुठे आहे सांगितलं त्याने, इन वॉटर आहे, पाण्यामध्ये बबल आहे. ओके, पुढे काय सांगितलं, पॅरलल बीम ऑफ लाईट इन वॉटर, बरोबर. ही अशी पॅरलल बीम यायला लागली. समजते, पाण्यामधून एक पॅरल बीम म्हणजे पॅरल रे, पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस रे यायला लागलेले आहेत, बरोबर. हा इथं जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला किती, 4/3 दिलाय. ठीक आहे. आणि ह्या बबलची रेडियस दिलेली आहे किती, 2 mm दिलेली आहे. ठीक, चालेल. ॲज्युम रेज आर पॅराक्सिल, फाइंड द पोझिशन ऑफ इमेज ड्यू टू रिफ्रॅक्शन ऍट सरफेस. म्हणजेच असं इमॅजिन करूया, हा जो रे ऑफ लाईट आला 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 इथे पडला, बरोबर. आता ह्या पॉईंटला हा सेंटर ऑफ कर्वेचर मधून मी हा काय ड्रॉ केला रे, नॉर्मल ड्रॉ केला. नॉर्मल N1 म्हणूया आपण, बरोबर. आता मला सांगा, हे डेन्सर आहे आणि हवेतलं हवा जे आहे बबलच्या आतमध्ये काय एअर आहे, म्हणजे डेन्सर टू रेअर रे जायला लागलाय. म्हटल्यानंतर डेन्सर टू रेअर कसा असतो, अवे फ्रॉम नॉर्मल असं जाईल, बरोबर. ठीक आहे. म्हणजे ह्या पॉईंटला काय झालं, त्याचं रिफ्रॅक्शन झालं. इथं असं म्हणूया की फर्स्ट रिफ्रॅक्शन झालं. काय झालं, हे फर्स्ट रिफ्रॅक्शन झालेलं आहे ह्या पॉईंटला. ओके, अगेन बघा, हा जो इथून ते इथपर्यंत कशामधून निघाला, एअर मधूनच निघाला. त्याच्यामुळे इथं ह्या पॉईंटला परत आता एअर मधून कशामध्ये जायची वेळ आलेली आहे, त्याची वॉटरमध्ये जायची वेळ आलेली आहे. मग मी इथं सुद्धा दुसरा एक नॉर्मल ड्रॉ केला. हा नॉर्मल झाला N2. ओके, मग इथं काय होणार आहे, त्याचं सेकंड रिफ्रॅक्शन होणार आहे. समजते का बघा डायग्राम. इथं काय झालं, त्याचं सेकंड रिफ्रॅक्शन झालं. आता इथं काय होईल, तो बघा रेअरर टू डेन्सर कसा होतो, टुवर्ड्स नॉर्मल बेंड झाला. कसा झाला, टुवर्ड्स नॉर्मल. मग आता विचार करून सांगा, इथं ह्या केसमध्ये रिफ्रॅक्शन 2 झालेले आहे, बरोबर. परंतु फायनल जी इमेज फॉर्म होणार आहे ती कोणत्या रेमुळे फॉर्म होणार आहे, ह्या रेमुळे फॉर्म होणार आहे. लक्षात, हा जो रे आहे, हा रे ह्याला इमर्जंट रे म्हणतो आपण, बरोबर. हा कसला आहे रे, इमर्जंट रे. आणि इमर्जंट रे विल बी फॉर्म फायनल इमेज. परंतु पहिल्यांदा जे इथं रिफ्रॅक्शन झालेलं आहे ह्याच्यामुळे जी इमेज फॉर्म होणार आहे ती इमेज कुठं फॉर्म होईल त्याची पोझिशन फाइंड आउट करा. म्हणजे इथं आपल्याला 2 वेगवेगळ्या इमेजचं पोझिशन फाइंड आउट करायचं आहे. इथं बघा, इथं पहिल्यांदा इथं इमेज फॉर्म झाली, बरोबर. इथं इमेज जी फॉर्म झाली ती इथं असं पाठीमागे बॅकट्रॅक करून केलं आपण. मग इथं जी इमेज फॉर्म होणार आहे, फर्स्ट रिफ्रॅक्शनच्या वेळी इमेज फॉर्म होणार आहे ती किती डिस्टन्स वरती फॉर्म होणार, आणि सेकंड रिफ्रॅक्शनच्या वेळी जी फायनल इमेज फॉर्म होणार आहे ती किती डिस्टन्स वरती फॉर्म होणार. लक्षात आलं. फायनल इमेज ही कधी फॉर्म होणार आहे, जेव्हा रे ऑफ लाईट इमर्ज आउट होईल त्याच्याकडून इमेज कसली फॉर्म होणार, फायनल इमेज फॉर्म होणार. इथं पहिल्या रिफ्रॅक्शनच्या वेळी इमेज फॉर्म झालेली अगोदर आपण ते इमेजचं डिस्टन्स फाइंड आउट करू. इथं लिहून ठेवूया, इमेज ऍट फर्स्ट रिफ्रॅक्शन. चालेल, इमेज ऍट फर्स्ट रिफ्रॅक्शन इथं, बरोबर. म्हटल्यानंतर मला सांगा μ1. आता बघा, रिफ्रॅक्शन झालंय कोणत्या सरफेस कडून झालंय, स्फेरिकल सरफेस कडून झालेलं आहे, बरोबर. म्हटल्यानंतर स्फेरिकल सरफेसचाच फॉर्म्युला μ2 आपण व्ही वालाच फॉर्म्युला लावावा लागेल. त्याच्यासाठी आपण सगळे टर्म्स अगोदर लिहून ठेवतो, बरोबर. μ1 कोणत्या मीडियम मध्ये रे आहे, वॉटर मध्ये. इन्सिडेंट रे कोणत्या मीडियम मध्ये सांगा, वॉटर मध्ये. म्हटलं μ1 काय येणार सांगा, 4/3 येणार. μ2 कोणत्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे आहे, हवेत आहे, बबल मध्ये, बरोबर. 1 येणार, बरोबर. ऑब्जेक्ट डिस्टन्स u. रे ऑफ लाईट कसा आहे, पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. मग पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस म्हटल्यावर ऑब्जेक्ट कुठं असणार, इन्फिनिटी. ऑब्जेक्ट डिस्टन्स इन्फिनिटी, बरोबर. व्ही फाइंड आउट करायचं आहे. रेडियस ऑफ कर्वेचर कुणाची घेणार, बबलची घेणार, बरोबर. आता कुठून पोल कोणता घेणार अगोदर सांगा. हा जो आहे हा सरफेस कडून रिफ्रॅक्शन होते, बरोबर. ह्या सरफेस कडून रिफ्रॅक्शन होते, म्हणजे हा पोल काय घेणार, P1 हा पोल घेणार.
या केसमध्ये इथं लिहून ठेवूया पोल P1. P1 हा पोल घेणार बरोबर. ह्या सरफेस कडून रिफ्रॅक्शन होतं. आता इथून डिस्टन्स मोजणार. इथून डिस्टन्स काय येणार रेडियस ऑफ कर्वेचर बघा रेडियस ऑफ कर्वेचर 2 mm 1 2 अशी डिस्टन्स मोजतोय आपण. पोल पासून रेडियस ऑफ सेंटर ऑफ कर्वेचर पर्यंत डिस्टन्स असं डिस्टन्स मोजतोय आणि इन्सिडेंट रे पण त्याच डायरेक्शन मध्ये म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर काय येणार +2 mm. ओके ठीक. आता व्ही फाइंड आउट करूया पटकन. चला बघू काय येणार μ2/v मायनस μ1/u इज इक्वल टू μ2 मायनस μ1/r. ओके ठीक आहे. व्हॅल्यू टाका. μ2 किती आहे सांगा. μ2 आहे 1 अपॉन v किती आहे फाइंड आउट करायचं आहे मायनस μ1 किती आहे 4/3 बरोबर अपॉन u किती आहे इन्फिनिटी लक्षात आलं इज इक्वल टू μ2 किती आहे 1 मायनस 4/3 अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर 2 म्हणजे 1/v हे काय झालं 0 झालं बरोबर लक्षात आलं. मायनस बघा आता हे किती आहे 1/v इज इक्वल टू 1 मायनस 4/3 म्हणजे 3 मायनस 4/3 ना -1/3 इंटू 2 लक्षात. 1/v इज इक्वल टू किती आहे सांगा -1/6 v इज इक्वल टू किती आहे -6 mm बरोबर. कारण आपण काय घेतलेले रेडियस ऑफ कर्वेचर कशामध्ये घेतलेले आहे mm मध्ये घेतलेले बरोबर. मग जे इमेज डिस्टन्स आहे ते किती -6 mm बरोबर. म्हणजेच हे जे आहे ही इमेज कुठे फॉर्म होणार आहे -6 mm म्हणजेच कुठं मोजणार सांगा. इथं तुम्ही ज्या ऑब्जेक्ट कुठे सांगा इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हटल्यावर इकडे कुठेतरी इमेज फॉर्म होणार आहे बघा. फर्स्ट रिफ्रॅक्शनमुळे जी इमेज फॉर्म होणार ती कुठे होणार आहे सांगा पोलच्या लेफ्ट साईडला फॉर्म होणार. आता इथं ह्या सेकंड रिफ्रॅक्शनचा विचार करूया. रिफ्रॅक्शन इमेज ऍट सेकंड रिफ्रॅक्शन बरोबर. मग त्याच्यासाठी पोल काय घेणार सांगा. बघ सेकंड रिफ्रॅक्शन जे झाले ते कुणाकडून झाले ह्या सरफेस कडून झाले बरोबर आहे का नाही. ह्या सरफेस कडून झालेलं आहे. म्हणजे इथं जर आपण विचार केला तर इथून डावीकडला रिफ्रॅक्टिंग सरफेस आणि इथून उजवीकडला रिफ्रॅक्टिंग सरफेस बरोबर. मग पोल काय घेणार हा पोल घेणार लक्षात येते समजते सगळ्यांना. आता चला विचार करूया इमेज ऍट सेकंड रिफ्रॅक्शन. पोल काय येणार P2 पोल येणार. पोल काय येणार सांगा P2 हा जो पोल आहे तो पोल येणार आहे. ठीक हा. आता इमेज ऍट सेकंड रिफ्रॅक्शन सेकंड रिफ्रॅक्शनचा विचार करूया. आता सेकंड रिफ्रॅक्शन कुणाकडून होणार आहे ह्या सरफेस कडून होणार आहे बरोबर. ह्या सरफेसवरती इन्सिडेंट रे कोणता आहे हा आहे बरोबर. हा इन्सिडेंट रे कशामधून आलाय हवेमधून आलाय त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 घेतला बरोबर. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टेड रे सेकंड रिफ्रॅक्शन सेकंड सरफेस कडून रिफ्रॅक्टेड रे कुठला आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणता आहे μ2 इज इक्वल टू कोणत्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे 4/3 लक्षात आलं. ठीक पुढे व्यवस्थित बघा थोडीशी मी डायग्राम मोठी ड्रॉ करतो बघा. बघा हा असा वॉटर आहे बरोबर आणि ह्याच्यामध्ये हा बबल आहे बघा. ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला माहित झाला बरोबर. ठीक आता ह्याची रेडियस ऑफ कर्वेचर पण माहित आपल्याला 2 mm आहे. ठीक आता बघा हा एक रे ऑफ लाईट असा आला बरोबर. हा मी काय ड्रॉ केला होता रे नॉर्मल मी ड्रॉ केला बरोबर. हा असा नॉर्मल होता बरोबर नॉर्मल N1. इथं काय होणार आहे सांगा फर्स्ट टाइमला इथं होणार होतं फर्स्ट रिफ्रॅक्शन होणार होतं बरोबर आणि हा रिफ्रॅक्टेड रे होता समजतंय. असा रिफ्रॅक्टेड रे इकडे गेला बघा डेन्सर टू रेरर अवे फ्रॉम नॉर्मल गेला. ठीक मग ह्याच्यामुळं हा जो रे आहे ह्याच्यामुळे जी इमेज फॉर्म होणार आहे ती इथं फॉर्म झाली इमेज. किती डिस्टन्स वरती फॉर्म झाली बघा 6 सेंटीमीटर. कुठून पोल पासून 6 सेंटीमीटर. पोल कोणत्या पोल पासून P1 पासून म्हटल्यानंतर हे डिस्टन्स येणार 6 सेंटीमीटर नाही 6 मिलीमीटर येणार 6 मिलीमीटर. ओके आता ही जी इमेज आहे ह्याला इमेजला आपण I1 म्हणूया बरोबर. ही I1 इमेज ह्या फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेसमुळे तयार झालेली इमेज आहे बरोबर. ह्या सरफेसमुळे तयार झालेली इमेज. आता ही इमेज ह्या सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेससाठी काय होणार ऑब्जेक्ट होणार आहे लक्षात आलं. आता सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस जो आहे हा बघा इथून ते इथपर्यंत असा हा सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस. त्याचा पोल काय येणार आहे हा पोल P2 येणार आहे बरोबर. आणि आता बघा
आता हा जो रे आहे हा रे इन्सिडेंट रे होणार कुणावरती सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेससाठी. हा काय झाला नॉर्मल झाला, नॉर्मल N2 म्हणूया बरोबर. आणि हा काय झाला रे इमर्जंट रे बघा, रेअर टू डेन्सर टूवर्ड्स नॉर्मल दाखवलं. समजते सगळ्यांना? ठीक आहे. ह्याच्यामुळे फायनल इमेज होणार आहे. परंतु आता व्यवस्थित बघा, ही जी ह्या सरफेसने तयार केलेली इमेज आहे ती ह्या सरफेससाठी काय होणार ऑब्जेक्ट होणार. समजते सगळ्यांना? आता हा जो सरफेस आहे रिफ्रॅक्टिंग सरफेस ह्याच्या पोल पासून ही इमेज किती डिस्टन्स वरती जी त्याच्यासाठी ऑब्जेक्ट होणार आहे P2 पासून. त्याचा ऑब्जेक्ट किती आता इथे लिहून ठेवूया. ऑब्जेक्ट कोण होणार आहे सांगा. ऑब्जेक्ट होणार आहे I1 होणार. लक्षात आलं? मग P2 पासून I1 किती डिस्टन्स वरती आहे. हे 2 आणि हे 6. बघा रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे 2 आहे. ही पण 2 असणार आणि हे 6 म्हणजे हे 6 + 4 किती होणार 10. म्हणजेच U = 10 होणार. 10 mm. लक्षात येत आहे? आता सांगा मायनस घ्यायचं की प्लस घ्यायचं. इन्सिडेंट रे असा येतोय बरोबर. हा पोल आहे बरोबर. आणि आता इथून आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स मोजतोय 1 2 3 4 5 6 10 बरोबर. असा ऑब्जेक्ट डिस्टन्स मोजतोय. इन्सिडेंट रे असा म्हणजे अपोजिट डायरेक्शन म्हणजे मायनस. ठीक आहे. व्ही आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. राहिला प्रश्न कशाचा रेडियस ऑफ कर्वेचरचा. व्यवस्थित सांगा. रेडियस ऑफ कर्वेचर तिथून मोजतोय आपण 1 आणि 2 असं मोजतोय आणि इन्सिडेंट रे असं आहे म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर कशी येणार -2. लक्षात येते? ठीक. आता आपण फॉर्म्युला वापरूया μ2 अपॉन व्ही मायनस μ1 अपॉन यू इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन आर. व्हॅल्यू टाकूया. μ2 किती 4 अपॉन 3v मायनस μ1 किती 1 अपॉन यू किती -10 इज इक्वल टू 4 अपॉन 3 -1 अपॉन -2. ओके. 4 अपॉन 3v हे मायनस मायनस प्लस होईल प्लस 1 अपॉन 10 इज इक्वल टू 4 मायनस 3 1 अपॉन 3 इंटू -2 इज इक्वल टू किती होईल रे हे 1 अपॉन -6. हे 1 अपॉन 10 पलीकडे गेलं 4 अपॉन 3v इज इक्वल टू -1 अपॉन 6 आणि हे -1 अपॉन 10 इज इक्वल टू. आता कसं करणार डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी मी काय करतो इथं कशाने करूया आपण 10 ने डिवाइड करू 10 ने मल्टिप्लाय डिवाइड करूया. मग काय ना सांगा -10 अपॉन 60 आणि इथं 6 ने करूया -6 अपॉन 60 बरोबर. किती येणार सांगा 4 अपॉन 3v इज इक्वल टू सिंपल -16 अपॉन काय येणार रे 60. लक्षात येत आहे? आता राहिला प्रश्न कशाचा v फाइंड आउट करण्याचा. इथं बघा इथं सेकंड रिफ्रॅक्शन झाले त्याचा आपण इमेज फॉर्म करतोय. कसं करणार सांगा. मग 4 अपॉन 3v बरोबर. 4 अपॉन 3v म्हटल्यानंतर कसं येणार सरळ रेसिप्रोकल घेतला 3v अपॉन 4 इज इक्वल टू पलीकडे काय ना सांगा 60 -60 अपॉन 16 बरोबर. 4 ने भाग जातोय बघा बरोबर. आणि इथं सुद्धा भाग जातोय कशाने बघा 4 ने भाग जातोय किती येणार सांगा 15 -15 येणार. 3v इज इक्वल टू -15 v इज इक्वल टू काय येणार सांगा -5 मिलीमीटर. सगळं आपण कशामध्ये घेतोय मिलीमीटर मध्ये घेतलेलं. लक्षात आलं -5 मिलीमीटर म्हटल्यानंतर आपण सगळे डिस्टन्सेस आता ह्या सेकंड रिफ्रॅक्शनच्या केसमध्ये डिस्टन्स कुठून मोजतोय पोल पासून इथं बघा. बरं ऑब्जेक्ट डिस्टन्स कसलं होतं निगेटिव्ह होतं बरोबर. म्हणजे ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्या साईडला इमेज फॉर्म होणार. मग इथं आता मोजायचं 1 2 3 बघा 1 2 3 4 आणि इथं 5 म्हणजे जी इमेज ऍक्च्युअली फायनल इमेज फॉर्म होणार आहे ती इथं होणार आहे बरोबर. ह्या पॉइंटला फॉर्म होणार P2 पासून 5 mm वरती. मग P1 पासून किती येणार आहे सांगा. हा 4 गेला राहिला काय 1 mm म्हणजे फ्रॉम P2 किती आला 5 mm आणि फ्रॉम P1 किती येणार 1 mm. कुणाचं डिस्टन्स फायनल इमेजचं डिस्टन्स. लक्षात आलंय? काय केलंय मी ह्या प्रॉब्लेम मध्ये सांगा. पहिल्यांदा ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेसचा विचार केला. त्या रिफ्रॅक्टिंग सरफेससाठी इन्सिडेंट रे हा होता, रिफ्रॅक्टेड रे हा झाला, इमेज कुठे फॉर्म झाली ते मग आपण फाइंड आउट केलं. आता ही जी इमेज आहे I1 ती लोकेट केली आपण. ती इमेज सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेससाठी काय होणार ऑब्जेक्ट होणार. मग हे इमेजचं डिस्टन्स कुठून ह्या P2 पासून मोजलं आपण. ते ऑब्जेक्ट डिस्टन्स घेतलं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. लक्षात आलंय सगळ्यांच्या?